नमस्कार, मी आपला मित्र योगेश चौधरी. मी आपल्याला अशा निसर्गरम्य ठिकाणी घेऊन आलो आहे की दरवर्षी मी त्या ठिकाणी येऊन तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तिथलं निसर्गरम्य वातावरण दाखवतो. तर आज मी माझ्या मित्रांच्या सोबत आले, ॲडव्होकेट मनोहरजी तामाणे, आणि आम्ही एकत्र या डॅमवरती 25 वर्षापूर्वी यायचो आणि आज त्यांना बरेच वर्ष मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. आपण बघू शकता, सुंदर असं खोल अगदी पाण्याने भरलेला हा डॅम, आणि एक साईडला हे हिरवगार निसर्गाने नटलेली ही आमची गावाच्या नजारा इकडचा आपल्याला दिसतोय. सह्याद्रीच्या रांगा, त्या ठिकाणचे डोंगर. अगदी बऱ्याच वर्षातून आजचं वातावरण खूप सुंदर आहे. ऊन पडलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे. आणि जसं का श्रावणातलेच आपण अनुभव घेतो, अशा प्रकारचं या ठिकाणी निसर्गाचं ऊन आणि नंतर पाऊस, नंतर ते ढग छानपैकी आपल्याला पाठीमागे हे ढग दिसत आहेत. याचा दाखवण्याचा एकच उद्देश आहे की इथे जो पाणी भरलेला आहे तो जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तर पाणी अगदी खोलपर्यंत जातं, आणि आता फुल पाणी भरलेले डॅम. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर जुन्या आठवणी येतात, आणि जुन्या आठवणींना उजाला देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. आणि आम्ही लहान असताना या ठिकाणी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्यक्ष कृतीमधून करून दाखवणार आहेत. या ठिकाणी आम्ही लहान असताना, शाळेमध्ये असताना, या डॅमवरून आल्यानंतर तिकडे पलीकडे एक उलटी आहे, आणि त्या उलटीवरून आम्ही उड्या मारायचो आणि पोहण्याचा आनंद घ्यायचो. आता पोहण्याचा आनंद तुम्हाला आम्ही कशा प्रकारे घेणार आहोत आणि लहानपणीच्या आम्ही कशा प्रकारे आठवणी सांगणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. तर तामणे साहेब, तुम्ही तुमचा अनुभव सांगा लहानपणीचा. निश्चितच हे अगदी निसर्ग हरावलातला डॅम म्हणून हे फेमस आहे. हरावलातला डॅम जो खूप वर्ष आमच्याकडून तो हरवला होता, पण योगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे तर मी लगेच तयार झालो, कारण माझं शिक्षण जे आहे ते पाषाणीच्या शाळेमध्ये झालं आहे. आणि मध्ये कधी असे सुट्टे आले की आम्ही मुलं इकडे असं फिरायला यायचो, आणि त्यावेळेस हा मातीचाच बंधारा होता. आता पण तोच आहे, पण आता जरा चांगला सुसज्ज बनवलेला आहे. तर त्या जुन्या आठवणी जागा करण्यासाठी योगेश सरांनी चांगला एक पुढाकार घेतला आणि आम्ही इथे आलेलो आहे. आता बघूया, एन्जॉय करूया. अगदी हा जो डॅम आहे मातीचा बंदर आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप काही आठवणी आमच्या लहानपणीच्या जागृत होत आहेत. त्याच्यामध्ये तामणे साहेबांनी सांगितलं की हा जो डॅम आहे तो पाषाणे गावातला डॅम आहे, म्हणजे पाषाणे धरण आहे, आणि उन्हाळी शेती ह्या पाण्यावरती केली जाते. आता सध्या पाणी बंद आहे, शेती केली जात नाही, परंतु या डॅमचा उन्हाळी पिकासाठी वापर व्हायचा. आता सध्या या पाण्याचा वापर हा पिण्यासाठी होतो, आणि आवश्यक असेल तर त्याचा यूज, म्हणजे ज्यावेळेस पाण्याची कमतरता फार असते, जेव्हा पाणी लाईन तिकडून बंद होते, तेव्हा इकडचं पाणी नक्कीच तो महत्त्वाचा ठरतो. तर बघू शकता या ठिकाणचं हिरवंगार असं वातावरण असतं, हिरवेगार अशा हिरवेगार गालीशी. आता आपण व्हिडिओ काढणार आहोत त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण